मला अतिशय आनंद आहे की मागील वर्षी वेव्हजमध्ये प्राईम फोकस सोबत एक करार झाला होता आणि त्यामध्ये 3000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करून वर्ल्ड क्लास स्टुडिओज आणि फॅसिलिटी तयार करण्याचा निर्णय झाला होता. त्यातला पहिला टप्पा आज त्याचं उद्घाटन करण्याकरता आम्ही आलो आहोत आणि माननीय प्रधानमंत्री महोदयांची जी संकल्पना होती ती पूर्णपणे या ठिकाणी उतरताना दिसते आहे. हे त्यांचं आता एक प्रकारे ग्लोबल सेंटर झालेलं आहे आणि जगातली क्रिएटिव्ह इकॉनॉमीमध्ये ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे, आपण सगळे वाट पाहतो, रामायणा हा जो जगातला एक अतिशय आधुनिक सिनेमा येणार आहे, ज्याच्या ट्रेलरलाच बिलियनपेक्षा जास्त हिट मिळाले आहेत. त्याचंही जवळपास सगळं काम हे या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे क्रिएटर्स इकॉनॉमीमध्ये आज या फॅसिलिटीमुळे एक फार मोठी भर पडलेली आहे. मी प्राईम फोकसचे नमित मल्होत्रा यांचं मनापासून अभिनंदन करतो. देवेंद्र जी खासकर ऐसे समय मराठी मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा आरोप केलेले पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीने कुणबी प्रमाणपत्र जे देण्यात आली होती ही कुणबी प्रमाणपत्र कुठेतरी रद्द होताना पाहायला मिळतं, त्यामुळे मनोज जरांगे पाटील संतापलेले पाहिजे. ते नेमकं काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, परंतु मी अगदी स्पष्टपणे सांगतो की प्रमाणपत्र जेव्हा जात पडताळणी समितीकडे जातात त्यावेळी या जात पडताळणी समिती पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंतर्गत काम करतायत. राज्य सरकारचं त्याच्यामध्ये कुठलीही दखलंदाजी नाही आणि जे काही नियम सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्याच्या अंतर्गत ते करतायत. आणि केवळ म्हणजे आता कुणबी प्रमाणपत्र त्या ठिकाणी किती त्यांनी रद्द केले किंवा काय मला याची कल्पना नाही आहे, पण मी आपल्याला सांगू शकतो की मोठ्या प्रमाणात वेगवेगळे जे काही त्यांच्याकडे प्रमाणपत्र येतात त्यामध्ये 10-12% रिजेक्शन हा रेट आहेच. म्हणजे नॉन कुणबी देखील ओबीसीचे जे प्रमाणपत्र त्यांच्याकडे येतात त्यातले 10%, कधी तर काही क्षेत्रात 25% देखील कागदपत्राची पूर्तता न झाल्यामुळे ते रिजेक्ट होतात. त्यामुळे काही जाणीवपूर्वक कोणीतरी ते रिजेक्ट करताय असं म्हणणं योग्य नाही. तथापि याही संदर्भात मला असं वाटतं की जर कोणाचं काही त्याच्यामध्ये आक्षेप असेल तर तो जरूर बघण्यात येईल. जे काही वरिष्ठ अधिकारी असतील ते वरिष्ठ अधिकारी त्याच्यामध्ये बघू शकतील की बाबा त्याच्यामध्ये काही योग्य प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही ते आपल्याला बघता येणं शक्य आहे. याच्यामध्ये अपीलची पण तरतूद आहे, ती अपील पण करता येणं शक्य आहे. म्हणजे सांगायचं झालं तर आम्ही सत्तेत आहोत, पण भाजपच्याही अनेक नगरसेवकांचे किंवा जिल्हा परिषद सदस्यांचे त्या ठिकाणी प्रमाणपत्र हे जात पडताळणी समितीने रद्द केले आहेत. त्यामुळे याच्यामध्ये कुठलाही पॉलिटिकल दखल नसतो. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे ही ज्युडिशियल प्रोसेस आहे, क्वासाय ज्युडिशियल प्रोसेसमध्ये हे काम त्या ठिकाणी होत असतं. निश्चितपणे जर कोणाचे काही आक्षेप असतील तर ते आपल्याला बघता येतील. जरांगे असं देखील म्हणतात की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या संदर्भात सकारात्मक आहेत, मात्र मंत्रिमंडळातले काही मंत्री जाणीवपूर्वक आमचा घात करतायत असं देखील म्हणतात. नाही, निश्चितपणे आम्ही मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की कुठलेही मंत्री असं करणार नाहीत. आणि मी पुन्हा सांगतो की जर कुठला ग्रीव्हियन्स असेल किंवा कोणाला वाटत असेल आमच्याकडे अन्याय झालाय, अपीलची तरतूद आहे, अपील करून देखील या गोष्टी करता येतात. ज्या त्रुटी समितीने काढलेल्या आहेत त्या त्रुटीची पूर्तता करता येते. डबल गेम खेळू नका. देखिए, महाराष्ट्र ऐसा स्टेट है कि सबको हमने पहले से टैक्स फ्री करके रखा है. महाराष्ट्र में जिस समय जीएसटी लागू हुआ उस समय ये एक ही स्टेट था जिसने एंटरटेनमेंट टैक्स सब्स्यूम कर दिया. अब महाराष्ट्र में कोई एंटरटेनमेंट टैक्स हम लेते नहीं, इसलिए आज जितनी फिल्में आती है वो सारी की सारी फिल्में एंटरटेनमेंट टैक्स से फ्री. देवेंद्र जी, दूसरे राज्यों में जिस तरीके से फिल्म सिटी को जिस तरीके से दूसरे राज्यों में
अलग अलग अट्रैक्शन देने की कोशिश हो रही है। आज फिल्म सिटी में आए हैं, इसे कैसे देखें? क्या मुंबई की फिल्म सिटी दूसरी जगह ट्रांसफर हो सकती है क्या? दूसरा, वेब को लेकर के जो MOU साइन है उसका यहाँ पर किस तरीके से इम्प्लीमेंटेशन शुरू हुआ? जैसे दुनिया में या भारत में दूसरी मुंबई तैयार नहीं हो सकती, वैसे ही फिल्म की इकोसिस्टम ये मुंबई के बाहर दूसरी जगह इस पैमाने पर खड़ी नहीं हो सकती। मुंबई एक नेचुरल इकोसिस्टम है। अलग अलग राज्य भी अगर प्रयास करेंगे, उनका कुछ काम होता है तो हमको उसमें कोई दुख नहीं है, पर यह समझना गलत होगा कि मुंबई से इकोसिस्टम चली जाएगी, ये नहीं होने वाला है। और हम लोगों ने तो अब ये तय किया है कि ये जो फिल्म सिटी है, अभी जैसे आज हमने प्राइम फोकस का उद्घाटन किया, ये देश का सबसे आधुनिक स्टूडियो है। ऐसे कई आधुनिक स्टूडियो यहाँ पर हम बना रहे हैं, इसका कंप्लीट रीडेवलपमेंट का प्लान कर रहे हैं। दुनिया की सबसे एडवांस्ड फिल्म मेकिंग की इकोसिस्टम ये हम लोग फिल्म सिटी में तैयार करते हैं। डॉक्टरांच्या संपावरती हायकोर्टाने डॉक्टरांना झापलंय, तुम्ही पगार घेत आहात, तुम्ही पेशंटची दखल घेतली पाहिजे, जर काही कमी जास्त झालं तर त्याला जबाबदार तुम्ही असणार आहात. हे मुळामध्ये शेवटी शासनाला हे डॉक्टर किंवा ते डॉक्टर अशा पद्धतीनं आमचा काही चॉईस नाही आहे. आमच्याकरता सगळे डॉक्टर उत्तम आहेत. आमचे जे MBBS डॉक्टर आहेत, ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहेत, हेही उत्तम काम करत आहेत. आम्हाला माननीय उच्च न्यायालयाचे जे निर्णय आहेत ते बंधनकारक आहेत. त्या निर्णयाच्या अनुसार या ठिकाणी जी काही रजिस्ट्री आहे ती आम्ही ओपन केली. आता या संदर्भात माननीय उच्च न्यायालयामध्येच पुन्हा सुनावणी चाललेली आहे. त्यामुळे कुठलीही बाजू घ्यायच्या ऐवजी आम्ही माननीय उच्च न्यायालय काय सांगतोय याचा विचार करू आणि जे उच्च न्यायालय सांगेल तेच करण्याचा आमचा प्रयत्न आहे. डॉक्टर्स स्ट्राइक को और आज जो है हाईकोर्ट ने भी डॉक्टर्स को कहेंगे देखिए, पहले तो मुझे लगता है कि इस प्रकार से प्रोटेस्ट नहीं होना चाहिए. पेशेंट को तकलीफ हो इस प्रकार का प्रोटेस्ट करना ये भी ठीक नहीं है, क्योंकि मांग क्या है, तो माननीय उच्च न्यायालय ने एक आदेश दिया था कि जो हमारी डॉक्टर्स की रजिस्ट्री है उसमें अन्य पैथी के लोगों को जो एंट्री दी गई थी उसकी खिलाफत वो लोग कर रहे हैं. हमारा मानना ये है कि अगर हमको माननीय उच्च न्यायालय कहता है कि उसकी अलग रजिस्ट्री करें तो हम अलग रजिस्ट्री करेंगे. जो न्यायालय कहता है उस अनुसार हम काम करेंगे. आज जिस प्रकार से ये स्ट्राइक हो रहा है, मुझे ऐसा लगता है सबने माननीय उच्च न्यायालय का सम्मान करना चाहिए. जो उच्च न्यायालय कहता है उसके अनुसार काम करना चाहिए. राज्य सरकार भी हमारे लिए तो जितने सारे चिकित्सक हैं वो किसी भी पैथी के हो, हमारे लिए सारे समान है और हम उनमें कोई भेद करते नहीं हैं. और विशेष रूप से जो डॉक्टर्स हमारे मेडिकल कॉलेजेस में काम कर रहे हैं, जो हमारे हॉस्पिटल्स में काम कर रहे हैं, हमारे लिए वो सारे बहुत महत्वपूर्ण है. मैं उनको भी कहना चाहूँगा कि उनके ऊपर अन्याय करने का सरकार का कोई इरादा नहीं है. हम सब लोग लेट्स वेट फॉर द कोर्ट. भाजपच्या आमदारांना देण्याचं धोरण भाजप करते यासाठी आदित्य ठाकरेंचा आरोप केला. आदित्य ठाकरेंनी संपूर्ण महानगरपालिकेच्या कारभारावर टीका केली. ते म्हणतात की मी आता मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिणार आहे. हे त्यांचं पत्र मी नक्की वाचीन. त्यांचे काही ग्रीव्हियन्स असतील तर ते ग्रीव्हियन्सही आपण दूर करू. महानगरपालिका ज्या गोष्टी करताय ते धोरणाच्या अंतर्गत करताय. धोरणाच्या अंतर्गत महानगरपालिकेने समजा काही जागांच्या संदर्भात देखभालीचे टेंडर्स काढले आणि ते कोणाला मिळाले तर ते मला असं वाटतं की ट्रान्सपरंट पद्धतीने मिळाले आहेत. महत्त्वाचं काय आहे तर तुम्ही इतरांचा ॲक्सेस थांबवणार आहात का? जर त्या ठिकाणी इतरांचा ॲक्सेस थांबत नसेल आणि त्या मैदानाची नीट देखभाल होणार असेल तर कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही. इतरांचा ॲक्सेस जर थांबवण्यात येत असेल तर मात्र आपल्याला ग्रीव्हियन्सचा विचार करावा लागेल. मला आता याची पूर्ण कल्पना नाही. महानगरपालिकेचा हा मुद्दा आहे, हा काही मुद्दा राज्य सरकारचा नाही आहे. मी त्याची माहिती घेईन.
सर तर SIR प्रक्रिया शेतकऱ्यांना राज्यभरात बोगस राबवली बियाणं- जाते. अशात जे सायबर चोरीचे प्रमाण आहे ते वाढले, तर लोकांचा डेटा चोरून लोकांच्या बँकेतून पैसे काढल्याचे अनेक प्रकार जे आहेत ते फसवणूक महानगर गॅससारखे होते. प्रकार- कशा पद्धतीने तुम्ही आता कारवाई करणार आहात आणि सायबर त्याचा SIRशी काही संबंध नाही आहे, पण मला असं वाटतं की हे जे काही सायबर डेटा चोरीचे प्रकरण आहेत, यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशा दोन्ही एजन्सीज याच्यावर कारवाई करतायत. अशा लोकांना आपण शोधून काढू आणि केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनेही ज्या ज्या लोकांसमोर क्रिटिकल डेटा आहे किंवा मोठा डेटा आहे त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की त्यांनी ॲडिशनल फायरवॉल्स क्रिएट केल्या पाहिजेत. कारण शेवटी डेटा प्रोटेक्ट करणं ही सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणून ॲडिशनल फायरवॉल्स आणि प्रोटेक्शन तयार करण्याच्या संदर्भातले आणि या सगळ्यांनी आपलं जे काही डेटा आहे त्याचं ऑडिट करून घेणं, या गोष्टींचं आम्ही त्यांना माहिती दिलेली आहे. तर शेतकऱ्यांना बोगस बियाणं आहेत ती दिली. सर, याच्यावर मी काय म्हणणार आहे, चांगली गोष्ट आहे. एक सवाल ये है कि जिस तरीके से साइबर फ्रॉड महाराष्ट्र में बढ़ रहा है, उसको लेकर गृह मंत्रालय किस तरीके से एक्शन? देखिए, साइबर फ्रॉड ये पूरे देश में बढ़ रहा है और उसका कारण ये है कि पहले जो स्ट्रीट क्राइम होता था, अब वो हम लोग चूंकि डिजिटल इकोनॉमी में चले गए तो कुछ पैमाने पर वो साइबर का फ्रॉड हो रहा है और उसमें मैक्सिमम फ्रॉड जो हो रहा है वो लोग अनभिज्ञ है, लोगों को पता नहीं है, इसलिए लोगों को मूर्ख बनाया जा रहा है. डिजिटल अरेस्ट जैसी चीज़ें जो अस्तित्व में ही नहीं है उस प्रकार से, लेकिन अब लोगों में हम लोग एक प्रकार से जागरण करने की कोशिश कर रहे हैं. और सबसे बड़ी बात यह है कि अब इन लोगों को पकड़कर और पैसा लोगों का वापस करना, इसमें बहुत प्रगति हमने की है.